नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमी मराठी चित्रपट सृष्टीतले आणि काही नाटकांच्या माध्यमातून काम करणारे, रंगभूमीवरती काम करणारे अशा सगळ्या कलाकारांना इन्व्हाइट करत असतो. काहींची स्वतःची ओळख असते, काहींच्या कामाची चांगल्या पद्धतीची ओळख असते, त्याच्यावरती त्यांचा ठसा असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे मराठी चित्रपट सृष्टीतली ग्लॅमरस डॉल अमृता खानविलकर. नमस्कार, स्वागत आहे तुझं आमच्या सिनेकट्टामध्ये. आणि नवीन एक चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला आलेली आहेस. नुकताच प्रदर्शित देखील झालाय चित्रपट. फक्त लढ म्हणा असा हा चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुझ्या अदा लोकांना पाहायला मिळत आहेत. सांग ना त्याच्याविषयी. फक्त लढ म्हणा, मी असं म्हणेन की पहिली गोष्ट महाराष्ट्रभरासाठीच एक खूप मोठा चित्रपट आहे. कारण पहिल्यांदाच इतक्या म्हणजे त्यांच्याच रसिक प्रेक्षकांच्याच इतक्या लाडक्या अखंड अभिनेत्यांनी पहिल्यांदा इतक्या मोठमोठ्या ऍक्शन्स किंवा एक ऍक्शन सिक्वेन्सेस मी म्हणेन त्या पहिल्यांदा स्वतःहून केलेल्या आहेत. सो फक्त लढ म्हणा, मी असं म्हणेन की मराठी इंडस्ट्रीसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप स्पेशल आहे. त्याचं एक कारण असं आहे की महेश मांजरेकर नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करत असतात, नेहमीच ऑडियन्सेसना सरप्राईज करत असतात आणि कधी कधी सुखद धक्का, कधी कधी म्हणजे धक्के देण्यात ते जे काही आय थिंक माहीर आहेत, एक्सपर्ट आहे, तर ते महेश सरांना खूप छान जमतं असं मला वाटतं. आणि नेहमीच काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतात आणि ते प्रयत्न खूप छान सफलही होतात असं मला वाटतं. फक्त लढ म्हणा, मी म्हणेन की एक फुल ऍक्शन पॅक्ड फिल्म आहे आणि त्यात मी एक लावणी केलेली आहे. बेसिकली कुठलंही गाणं किंवा कुठलीही लावणी किंवा मुजरा या चित्रपटात जो आहे तो स्टोरीला पुढे नेणारा आहे. आता माझी जी लावणी आहे ती पण खूप सिच्युएशनल धाब्यावरची एक लावणी आहे. त्याच्यावरून पुढे काय सिच्युएशन पुढे जाते आणि पुढे काय रंगतो हा चित्रपट ते कळतं या लावणी थ्रू बेसिकली. सो असं नाहीये की अरे चला आता अमृता आहे आपल्याकडे आणि आता आपल्याला लावणी करायची, असं नाहीये. सो कुठलंही गाणं किंवा कुठलीही सिच्युएशन ही चित्रपटाला पुढे नेणारी आहे. आणि लावणी करताना खूप धमाल आली. पहिली गोष्ट, गेटअप खूप सुंदर केलेला, येलो आणि ब्लू कलरची मी एक नऊवार नेसलेली आहे. खूप वेगळ्या प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आणि एक अखंड मी म्हणेन स्वरूपच खूप सुंदर होतं त्या अख्ख्या कॉस्ट्युमचं आणि खूप खूप धमाल आली. म्हणजे डान्स करायला तर मला तसंही आवडतं आणि आम्ही 2 रात्र हे गाणं शूट केलंय खूप थंडीमध्ये. आणि संजय जाधव सारखे डिरेक्टर, कॅमेरा पर्सन असल्यावर तुम्ही कसे दिसताय ह्याकडे तर तुम्ही दुर्लक्षच केलं पाहिजे. कारण संजू सर आमच्यासाठी म्हणजे देव माणूस आहे त्या बाबतीत. आणि स्वतः म्हणतात मी दगडालाही सुंदर दाखवतो. हो नक्कीच, पण काय होतं की जेव्हा त्यांच्या समोर गॉडेसच उभी राहते तर मग त्यांच्याकडे काहीच हे उरत नाही. पण कुठे ना कुठेतरी असं मला वाटतं की त्यांचा एक जो मी म्हणेन की एक हातखंडा आहे की दिसण्याबाबतीत कुठल्याही ऍक्टरला काहीही काळजी करायची गरज नाही जेव्हा संजय जाधव कॅमेरा पर्सन असतात. आणि डिरेक्टर म्हणून तर ते इतके गोड आहेत, म्हणजे इज लाईक अ फादर फिगर की समजा आपलं काही चुकलं, संजू सर कसं करू, असं कर, हे कर, ते कर. आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बिंग टू वर्क विथ. म्हणजे मलाच नाही, तुम्ही या चित्रपटात असोसिएटेड सगळ्याच माझ्या को आर्टिस्टना किंवा ऍक्टर्सना विचारा, संजय सर म्हणजे ओ संजू सर असं आहे ते. सो म्हणजे त्यांच्या बाबतीत इतकं अखंड प्रेम आहे आमच्या सगळ्यांच्या मनात आणि त्यांच्यासाठी ही फिल्म खूप खूप महत्वाची आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्याला हातभार लावलेला आहे, हे आमचं नशीब आहे. एक लावणी आणखीन तुझ्या नशिबामध्ये आलेली आहे नटरंग नंतरची. खरं तर म्हणजे त्यावेळेला नटरंग मधली ही लावणी एवढ्या पद्धतीनं फेमस होईल किंवा एवढ्या पद्धतीनं लोक तिला ऍक्सेप्ट करतील, ते करताना असं वाटलं होतं? अजिबात नाही. म्हणजे जे आपण आता इंटरव्ह्यू वगैरे करतोय असंही आमचं काही वाजले की बाराच्या वेळी झालेलं नव्हतं. ते फक्त लोकांनी आणि प्रेक्षकांनी इतकं उचलून धरलं ते गाणं आणि त्यासाठी म्हणजे झीचे काय किंवा मग अजय अतुलचे काय कितीही आभार मानले हे कमीच आहेत. कारण लावणी किंवा आपलं जे लोकसंगीत किंवा जी एक लोककला आहे तिला परत जिवंत केलेलं आहे नटरंग या सिनेमात. आणि जेव्हा करत होते तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. कारण मला आजही आठवतं वाजली की वारा करताना आम्ही जेव्हा प्रवासाला निघालो, म्हणजे उद्या शूट आहे उद्या रात्री, तेव्हा आम्हाला ते गाणं मिळालेलं आणि ते गाणं मी गाडीत ऐकत कारण 5.5 मिनिटाचं गाणं होतं, तर ते बीट्स आणि ते सगळं. पण आयुष्यात कधी लावणी केली नव्हती, घुंगरू बांधले नव्हते पायाला. सो ते एक खूप डिफरंट एक्सपिरियन्स होता आणि ते करताना काय केल्यानंतर पण वाटलं नव्हतं हे एवढं वेळ लावून जाईल अख्ख्या महाराष्ट्राला. लावणी करत असताना किंवा तुझा
लूक किंवा तुझ्यावर म्हणजे तू आता मुंबईतलीच आहे, पूर्ण मुंबईकर आहेस, त्यामुळे लावणी वगैरेचा बाज किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण आयटम सॉन्ग केलं पाहिजे किंवा आपण कॅबरे केला पाहिजे किंवा अर्थात जे तुझं दिसतं नेचर त्याच्या बाई, पण लावणी करताना तो अनुभव आणि तिकडे वळलीच कशी काय मुळात? मी वळली नाही हो, मला ते कुठे ना कुठेतरी थोडंफार माझ्या नशिबात होतं असं मी म्हणेन. आणि कारण त्याआधी मी प्रचंड ग्लॅमरसली एकापेक्षा एक मध्ये लोकांनी मला बघितलेलं आणि त्याच्यानंतर अचानकच मी वाचले की मला केलं ते लोकांना परत सुखद धक्का होता असं मी म्हणेन. एकापेक्षा एक इव्हन गोलमाल, गोलमाल पण खूप ग्लॅमरस होतं. असं कोणाच्याही डोक्यात नव्हतं की आता अमृता लावणी करणार आहे, म्हणजे माझ्याही नव्हतं. मला माहिती नव्हतं की मी काय नेसणार आहे. तिकडे गेले तेव्हा मला कळलं की मी कुठल्या कलरची साडी नेसते, कुठे काय करते. आता फक्त लढ म्हणाला मी म्हणेन की तरी पण थोडीफार अक्कल होती किंवा थोडीफार समज होती मला की हा आता हे घालायचंय, हे नाही घालायचंय वगैरे. पण तेव्हा तर म्हणजे जे आणि आय थिंक तो अख्खा सिनेमा सगळ्यांसाठी इतका नवीन आणि इतकं काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा होता. मग ते म्युझिक असो किंवा डिरेक्टर असो, ऍक्टर्स असो, कोणी विचार केला नव्हता. असं कधी कधी काही गोष्टी जुळून येतात आणि त्या जुळलेल्या गोष्टी इतक्या सुंदर दिसतात. त्यातलाच नटरंग हा प्रकार आहे. काय बात आहे. फक्त लढ म्हणा मध्ये एक नवी लावणी घेऊन अमृता आपल्या सगळ्यांना भेटलेली आहे पुन्हा एकदा नटरंग नंतर. नटरंगच्या लावणीची तर आपण सगळ्यांनी बघितले, किती वाहवा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अमृता, ती लावणी आमच्याकडे आहे, आपण ती लावणी बघूया आणि त्यानंतर गप्पा मारूया. चालेल. चैत्र पुनवेची रात आज आणि या वरात धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठं कसं जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले पिरतीच्या या रंगीराया चिंबोली. या 2 लावण्या झाल्यानंतर ऑफर्स तर येणार आहेत नेक्स्ट मध्ये, त्याच्यामुळे पुन्हा आता एखादी लावणीची जर ऑफर आली तर ती नाही. इनफॅक्ट नटरंग नंतरच आय थिंक मी 25 लावण्यांना नाही बोललेली आहे. आणि फक्त लढ म्हणाची लावणी करण्यामागे एकच मोठं कारण होतं, ते म्हणजे संजय जाधव आणि महेश मांजरेकर. आणि एक प्रचंड मोठी फिल्म होती. आणि संजय जाधववर जसं मी तुम्हाला म्हणाले की इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांचंच खूप मनापासून प्रेम आहे त्यांच्यावर. सो त्यांच्या त्या बेबीला किंवा त्यांच्या त्या चित्रपटाला आपला एक हातभार लागला किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो, हीच भावना आमच्यासाठी खूप मोठी आहे. कारण तुम्ही भरत सरांपासून ते अगदी मनवा नाईक पासून ते जे कोणी या फिल्ममध्ये आहे त्या सगळ्यांना विचारलं तर संजय जाधवच्या प्रेमापोटी हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेतच आणि उत्कृष्ट माणूसही आहेत. सो खरंच मनापासून मी ही लावणी जर केली असेल तर ती त्यांच्यासाठी केलेली आहे. आणि यापुढे किंवा या आधी जेवढ्या लावण्या मी नकारल्या, असं झालंय मला की आता पॉइंट असं होतं की ऍज अन ऍक्ट्रेस की कुठे ना कुठेतरी तुम्हाला एका इमेजमध्ये अडकायचं नसतं आणि थांबावं लागतं स्वतःला. सो ते माझं झालेलं आहे आता की एक क्लासी, पुन्हा एकदा एक क्लासी लावणी केली एका खूप चांगल्या चित्रपटासाठी. दॅट्स इट. आता पुढे परत नटरंग सारखा चित्रपट होईल नाही होईल, मला विचारलं जाईल नाही जाईल, हे आता पुढचं ते देव बाप्पाला माहितीये. आपण अमृता खानविलकरशी गप्पा मारतो आहोत. खरं तर या 2 लावण्यांमुळे किंवा त्याच्या अगोदर गोलमाल नावाचा एक चित्रपट आला होता, त्यातल्याही एका गाण्यानं अमृताला खूप मोठी प्रसिद्धी दिली. खरं तर गोलमालची नायिकाच होती. 4 वेगवेगळ्या अवलियांबरोबर तिनं काम केलं होतं. त्याचे अनुभव कसे होते तेही मी तिच्याबरोबर शेअर करणार आहे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.